नमस्कार. आज आपण पाहणार आहोत समुद्र मंथन आणि भगवान शंकराचा विषपान म्हणजेच नीलकंठ ही कथा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या कथेला. पूर्वी एकदा देव आणि दैत्यांमध्ये अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय झाला. मंदराचल पर्वत मंथनासाठी वापरला गेला आणि वासुकी नाग रसी म्हणून वापरण्यात आला. मंथन चालू असताना अनेक रत्ने, धन, अप्सरा, कामधेनू, ऐरावत हत्ती, लक्ष्मी देवी इत्यादी निघाले. पण अचानक एक अत्यंत आणि ज्वालाग्रही विष समुद्रातून बाहेर आले. त्याचे नाव होते हालाहल. ते विष इतके भयंकर होते की त्याचा प्रभाव तीनही लोकांवर झाला. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये भय पसरले. ना देव ना दैत्य कोणीही ते विष हाताळू शकत नव्हते. तेव्हा सर्व देव कैलास पर्वतावर भगवान शंकराकडे गेले आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून विनंती केली, हे भगवान भोलेनाथ, हे त्र्यंबकेश्वर, कृपया आपण या विषाचा नाश करा, अन्यथा सृष्टी नष्ट होईल. शंकरांनी देवांची विनंती मान्य केली. आपल्या करुणामय स्वभावामुळे त्यांनी ते भयंकर विष पिऊन टाकले. पण सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी ते आपल्या गळ्यातच धरून ठेवले. त्यामुळे ते विष त्यांच्या पोटात गेले नाही. त्यांच्या गळ्यामध्ये ते विष तसेच साठवून राहिले. म्हणून त्यांच्या गळ्याचा रंग निळसर झाला आणि त्यांना नीलकंठ असे म्हणू लागले. या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की भगवान शंकर हे त्याग, सहनशीलता आणि करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत. संकट समय धैर्य आणि उदारतेने वागावे. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करावे. आपल्याला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.